सवय आहे की सोमवारी लाईट जातो, ही मानसिकता आमची चिपळूणकरांची आहे. म्हणजे ती गृहिणी जी असते ना, तिला माहिती आहे उद्या सोमवारी लाईट जाणार, तिचं जर वाटण करायचं ती रविवारी करून ठेवली, कपडे इस्त्री करून ठेवली. आमच्याकडे पाहुणा आला तर आम्ही म्हणतो आज सोमवार आहे, आज लाईट येणार नाही, ही आमची मानसिकता झाली. कारण का ही वर्षानुवर्ष मेंटेनन्सला सोमवार असतो आणि त्या दिवशी लाईट बंद केली झाली. सकाळी 10 ते संध्याकाळी काय 5 वाजेपर्यंत जरी असली. पण त्याच्यानंतर काल 5 नंतर सुद्धा 7 वाजता गेली, 8 वाजता गेली, 10 वाजता गेली, 11 वाजता गेली, तोपर्यंत कोण आलं नव्हतं. पण 10 वाजल्यानंतर जे रात्र झाली आणि झोपायची वेळ आली, त्याही सगळे आज नागरिक असतील की आम्ही स्वतः सुद्धा काल रात्री इथं आलेलो. मी तुम्हाला पण फोन केला, माझ्याकडे काय लवेकर साहेबांचे नाव, तुमचा नंबर एकच असतो, पण ते लवेकर साहेबांच्या वेळीचं नावाचं सेवा आहे. इथे आल्यावर असं झालं, मी यायच्या आधी सुद्धा 5:30 इथं नागरिक आले होते आणि ते नागरिक आपला फोन कोण उचलत नाही किंवा सक्षम अधिकारी इथे कोण नव्हता. आता ते वॉचमन जो होता मुलगा, त्याच्या अंगावर तरुण काही जात होते. जर मी पोचलो नसतो तर त्याला मारले असती. मग त्यांना समजावलं की बाबा ह्याचा काय रोल नाही याच्यामध्ये, आणि तुमचा आतमध्ये ऑपरेटर बसला होता. मग ही जी लोकांचा जर कंट्रोल सुटतो त्याचं कारण का की आपल्याकडं तुमचे ते फोन कोण रिसिव्ह करत नाही. जसं आता बालेकर म्हणाल तसं की एक मेसेज टाका, मग तुम्ही सांगा 24 तास लाईट येणार नाही. आमची मानसिकता होते की 24 तास लाईट येणार त्या त्या एरियातले आम्ही लोकप्रतिनिधी समजा किंवा कोण काय आहेत त्यांचे पण नंबर घेऊन टाका. आता समजा गोलकोटला लाईट घालवायचे असेल ते इन्फॉर्म करा ना, आम्ही जनजागृती करू, आम्ही लोकांना सांगू. अचानक सगळं करता असं होत नाही ना. पूर्वी येत होतात मेसेज, आता नाही येतात. गेल्या 2-3 वर्षात लोकांनी आम्हाला फोन करायचे. एक गोष्ट सांगू काय, इकडे हे सगळे जबाबदार लोक ऐका ना, 1 मिनिट ऐका. तुम्ही डेपोला कॉल करा, आपल्या जबाबदाऱ्याने बघा फोन उचलतात का. मी कॉल असतो तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य आमच्या प्रभागातला नागरिक आहे ना, तो त्यांना फोन करतो, तो तुम्हाला पहिला फोन करत नाही. आम्ही दुवा म्हणून काम करतो. हो साहेब, आम्ही दुवा म्हणून काम करतो तुमचा आणि लोकांचा. मी पण सभापती आहे, पण जेव्हा आमच्याकडनं एखादा पाण्याच्या लाईनचा प्रॉब्लेम, आम्ही पण इमर्जन्सी सेवेमधले आहोत, तेव्हा आम्ही लोकांना अगोदर इंटिमेशन देतो. तुम्ही इंटिमेशन पण देत नाही. सर एक खरं सांगू तुम्हाला ना, काय झालं सुरुवातीला आहे ना, फक्त स्पाउट फुटला होता. ब्रेकरचा स्पाउट नावाचा एक इन्सुलेशन आयटम असतो, तो फुटला होता. सर्किट नंबर 1 चा तो बदलण्यासाठी आपण एजन्सीला केलं आणि 2-3 दिवसात तो येणारच होता. तेवढ्यात काय झालं की काल आपण त्याला बायपास केला आणि बायपास केल्यानंतर काय झालं की केबलचा जॉईंटिंग किट जो असतो, जॉईंटिंग किट नेमका बस्ट झाला दुपारनंतर, आणि त्याच्यामुळे नंतर दुपारनंतर सप्लाय बंद झाला. असे थोडेसे म्हणजे अनअवॉइडेबल लोकांसाठी हे नाही. ऐकून घ्या साहेब, लोकांचा रोष होण्याची कारण काय आहे, आपण त्यांच्याकडे अप्रोच नाही, हा विषय आहे. लोकांना लाईट नाही गेले ऍक्सेप्टेबल आहे साहेब. आता तुम्हाला साधा विषय सांगतो, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी किती त्रासदायक ठरतात ते सांगतो. आता झाड कापायचं लोकांना आपण सगळ्यांना आवाहन केलं. आज ते झाड कापताना मोठं झाड तुमच्या वाऱ्यानं पडलं, पोल वाकले तर किती दिवस जाणार? 8 दिवस जाणार. ते पोल तुम्ही उभी करणं, लाईन करणं 8 दिवस लोकांची. आम्ही एक्सेप्ट केलं. आम्ही नगरपालिकेचे आपण माणसं वाढवली अवश्य, 2 माणसं आपण आपली खाली ठेवतो. जेव्हा झाड कापायची एक छोट्या छोट्या गोष्टी साहेब, त्या ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगायलाच लागणार. मेसेज पाठवा असं फक्त इंटिमेशन द्यायचं साहेब. तुमचे एरवी कसे मेसेज येतात की 5 तारखेला नाही भरलं बिल तर 7 तारखेला हे मेसेज येतात. आपलं मेंटेनन्सचं आउटेज जो असेल ना, बिल राहिलं लगेच बिल भरलं लगेच आम्ही आता सजेस्ट करतो सर. पब्लिक मेसेजेस आहेत ना, हे पब्लिक हे जे बिलाचे येतात त्याचं कंट्रोल कुणाकडे असतं? वरनं असतं की इथनं असतं? आता फिल्डिंग लाईट आहे ना, तर आम्ही नेअर पोलिस तुमचा एक ऑफिसर आहे ना, एक तुमच्या लेवलचा एक ऑफिसर, त्या ऑफिसरला या सगळ्या लोकांचे प्रमुख, म्हणजे आमचं जसं नव्हे, आमच्यासारखे 28, 30, 31, 32, 35, 40 लोक प्रत्येक भागामधले एक 2-2 प्रमुख लोकांना खेळ मध्ये हे लोक आहेत. आम्ही जनजागृती आता आम्ही कसं करतो, तुमचीच माणसं आम्ही घेतो, आमची नगरपालिकेच्या माणसांना झाड कापायचं तर आम्ही सांगून ठेवतो 4 तास लाईट येणार नाही, काय झाड कापायचं काम चालू आहे किंवा हे पोल शिफ्टिंग माहिती आहे काय चालू आहे. शहराच्या हद्दीमध्ये सुद्धा काय चालू आहे, पोलाचे तुम्ही का रेट देत नाही आमच्या नगरपालिकेला, जुना कॉन्ट्रॅक्टर काय करणार आम्हाला सांग. पण आम्ही कधी आलो काय, आमचं ते क्षेत्र नाही.
आम्ही दुर्लक्ष करतो. सगळे आहेत तुमच्यापासून खालपर्यंत सगळे आहेत. आपण कधी त्या विषयाला आता रस्त्याची आमची कामं चालू आहे, विकास कामं चालू आहे. त्यातले पोल हटवण्यासाठी आपण कधीपासून दिलेलं आहे, पण तुमच्याकडनं ते आम्हाला कोटेशन येतं आणि आमच्या काम ते पण येत नाही. सगळे रस्त्याची कामं पण थांबले. सेम कॉन्ट्रॅक्टर कंटिन्यू करायचंय म्हणून तुम्ही नगरपालिकेला आमच्या रेट देत ना. आम्हाला लाज वाटते. आम्ही 6 महिने झालं आमचा स्वभाव नाही असं एवढं साधं बोलून आम्ही या खुर्चीत बसतो म्हणून आम्हाला असं बोलायला लागतं. बरं, 6 महिने झाले रेट काय देतात ते? मेसेज करायला लोकांचे हे मला वाटतं तुम्ही सर्वजण आपल्या चिपळूणच्या सोशल ग्रुपवर आहात सगळ्या. बऱ्याच ठिकाणी पहिलं बरेचसे तुमचे नंबर्स आहेत, म्हणजे तुम्ही त्या स्वतःहून ते मेसेज टाकतात त्या ग्रुपवर, तरी ते लोकांपर्यंत पोहोचतील. आता पोलीस स्टेशनला तुम्ही कळवला? पोलीस स्टेशनला आपला विषय वेगळा आहे. काय सांगू नका. मुरादपूर सब स्टेशनचा विषय वेगळा आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगत होतो. काय मुरादपूर सब स्टेशन हा वेगळा विषय आहे. आपला जो विषय होता ना सर, आपल्यासाठी काही संबंध नाही. असं आम्हाला आहे ना आमच्या काम नाही. 2 मिनिटं. ऐका ना साहेब, हा तुमचा मुरादपूर झाला, हा तुमचा आजचा इशू आहे, हा बारमाही तुमचा इशू आहे. लाईटचा विषय, तुमचा फोन घेतला, कमेंटचा विषय, हा काय बारमाही विषय तुमचा आहे. कायम फोन लावा, वेटिंग. हा फोन ठीक आहे, याला कळत नाही फोन आलेले, पण मोबाईलला कळतं ना कोणाचे फोन आलेले. अहो जर आमचे नंबर, जर तुमचे नंबर आम्ही सेव्ह केले, तुमची ट्रान्सफर झाल्यावर तुमच्या ठिकाणी 10 जण येतील, बरोबर ना सांगा. मग आम्ही जेव्हा मोबाईल सेव्ह करतो तेव्हा तुम्ही सेव्ह करा. अंकुशाचा नंबर आहे, साहेबांना विचारा याची ABCBचा नंबर, माझा नंबर सेव्ह अंकुशाला आहे की सांगा, आहे की नाही. पण तुमचं कर्तव्य ना आम्हाला रिटर्न कॉल करण्याचं. निहार गवडे आहेत, मोहम्मद वकील आहेत, ते नगरसेवक खातू आहेत, भालेकर आहेत, काही नवसेवक असणारच पाहिजे तुमच्याकडे. नुसतं काय झालं माहितीये का, दर सोमवार आयडी घालवायची लोक येडी करतात. आम्हाला एक सांगू काय, तुमचं कारण झालंय. या अधिकाऱ्याने कॉन्ट्रॅक्टरने एक मिस कॉल दिला, त्याला कसे 10 वेळा कॉल बॅक करता हो. तुमचं सेव्ह करणं कर्तव्य आहे. बोलत नाही आज कोळेकर साहेबांचा नंबर घेऊन मधने आले, बरोबर ना. मधने तुम्ही आले, तुमच्या नंबर सेव्ह घेऊन अंकुशवाले म्हणून तुमचं कर्तव्य आहे सेव्ह करायला नंबरवरती. लोकप्रतिनिधींचे बाजारपेठेमध्ये तुम्ही आता आम्ही शांतपणे बोलतोय, हे जर बाजारपेठ तुम्ही गेलेत ना, लोक दगड मारतील. आज व्यापारी दगड मारतील. एवढी परिस्थिती आहे. आज आमचं माझं पण शॉप बाजार पेठेत आहे, अक्षरशः दुकान बंद करून घरात बसलेले. हो म्हातारे लोक आहेत, सीझनचा टाइम आहे. तुम्ही एक काम करा, माझी मागणी आहे, 14 प्रभाग आहे, 14 प्रभागाला तुमच्या आधी साहेब कंप्लेंट रिसिव्हला कोण आहे? रात्री कोण होतं साहेब जरा बघा. आधी कंप्लेंट रिसिव्ह रात्री नाही, कंप्लेंट रिसिव्हला कोण आहे? ते फोन ना उचलत. वेगवेगळे लोक असतात हे. तुम्ही 4 फोन देऊन ठेवा. एक उदाहरण सांगतो. हे अजय भालेकर यांनी उक्ताडमध्ये अडचणीला फोन केला, हे आशिष कोते यांनी खिंडीतल्या अडचणीला फोन केला, हे कपिल शेट्टी त्यांच्या भागात त्यांना फोन केला, तर तो रिसिव्ह करायला कोण माणूस आहे? आता मी ऐका ना, आता मी फोन केला माझ्या भागाच्या अडचणीसाठी, तर तो रिसिव्ह कोण करणार आहे? रिसिव्ह करायला माणसं तुम्ही आहे, ऑटोमॅटिक रोबोट बसवले कोण आहे? अहो त्यांचे नंबर साहेब आम्हाला द्या ना. आम्ही लोकांना उत्तर आता 12:30 वाजता वाजले तर कोण फोन करणार? आता तुमच्या समोर डेमो सांगतो, तो ठेवा फोन. आम्हाला पण काम आहेत, आम्ही पण लोक आमची पण वाट बघताय. आम्ही पण 2 मिनिटं साहेब, आमचा स्वभाव असा नाही तुमच्यासारख्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी या बाजू, पण आमची पण मानसिकता समजून घ्या साहेब. आम्ही काय या लेवलला येऊन बोलायला लागतो? आम्हाला पण माहिती आहे आमचा ॲरोगन्सपणा या चुकीचा आहे, आम्ही असं बोलायला नाही पाहिजे तुमच्याशी, आम्हाला पण कळतंय. पण साहेब लोकांची मानसिकता अशी नाही, आणि आम्ही येऊन आज बोललो नाही ना, जी लोक आहेत त्यांना तुम्ही फेस करू शकत नाही, हे फॅक्ट आहे. हे ऐका, हे बघा आत्ताचा घ्या तुमचा डेमो बघा. साहेब हे 2-3 ठेवा ना नंबर द्या. सांगू शकत नाही लोकांना काय झालंय. रात्री 10 वाजल्यापासून लोकांचा जर उद्रेक झाला तर लोक इथे धडक मारतील, लय मोठी तुमच्या लोकांची काय झालंय की लोक येणार, तुम्ही आजची लाईट ऐकायला ठीक आहे ना, पण तुम्हाला की तुम्ही येणार, आम्ही आमच्यासारखी लोक येणार, थोडस आक्रमकरित्या तुम्ही पोलिसांना येणार, आणि तशी राहिलेली आहे परिस्थिती साहेब. मला सांगतोय आमच्यासाठी नव्हे, मला सांगतोय आमच्यासाठीच बोलवले का? काल लाईट गेली, नाही, गैरसमज काय? काल लाईट गेली होती, बरोबर ना. इथे लाईट गेली, ऑफिस लाईट होती तुमच्या. होती 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 होती. असं नाही भेटत, चार्जिंग करायला लागतो.
एक मिनिट थांबा आता सगळ्यांनी. सकाळी 5:15 वाजेपर्यंत उभं राहून लाईट कोणी चालू करून घेतली? आपणच होता मॅडम. 5:15 वाजता. परत लाईट किती वाजता? मेसेज तरी टाका ना आम्हाला समजेल. सगळ्यांची लिस्ट आहे. हा? तुम्ही कुठची सिटीसाठी आहे? तुम्ही तुमच्यात एकही प्रमुख अधिकारी पाठवू शकत नाही अशा इन्सिडेंट्सच्या वेळी? अशा इन्सिडेंटसाठी साहेब काल कोळेकर साहेब होते, यादव साहेब होते, हे होते, हे साहेब आपलं अहो ते साहेब गोळेकर साहेब हे आम्हाला सकाळी झाडं तोडण्यापासून लाईनी करण्यापर्यंत पण हेच आहे. तुमच्या प्रमुख लोकांची जबाबदारीच नव्हती कोणाची. इथं उपस्थित इथे आपल्या साहेब करू इथे. परंतु काय झालं सर, ऐकून घ्या साहेब, आम्ही काय सांगतो. मागणी केला तुमच्या लक्षात येत नाही आम्ही काय बोलतोय ते. दुर्दैवाने स्पष्ट झालं. अहो साहेब आम्ही तुमचं काम करण्याच्या ते पद्धतीला झोपले होते. बरोबर आम्ही म्हणत नाही. माहिती आहे मला. ते झोपले होते आम्ही उठवलं देऊ जाऊ साहेब एक सांगू, आता तुम्हाला सांगतो, कोणी इथला फोन लावणार नाही. आमच्यापैकी 10 जण फोन लावतील, तुमच्या समोर 10 जण लावतो. प्रत्येकाच्या लोकप्रतिनिधीच्या फोनवरनं फोन रिसिव्ह आता पण केला जाणार नाही. काय बोलली? मग काय साहेब एवढी बिलं वाटायला तुम्हाला नुसते आम्ही भेटायला येतो सांगितल्यावर कंप्लेंट दिलो. मुरादपूरचा मॅटर झाला कळल्यावर पोलीस स्टेशनला लगेच तुम्ही कंप्लेंट केल्यावर पोलीस लगेच झाले ना. त्या पोलिसांतर्गत तुम्ही पण जरा कंप्लेंटला रिप्लाय तरी द्या. काम नंतर होऊ देत साहेब. तुम्ही एकदा सांगितलं ना तरी एक माणसं गोष्ट थांबून लक्षात जातात. घ्या, प्रॉब्लेम काम अडचणी हे येणार आम्हाला पण कळतंय. पावसाळ्यामध्ये पण वाढणार आम्हाला पण कळतंय. पण प्रॉब्लेम अडचणींचा नाही आहे. अडचण येणार हे तुम्हाला माहिती आहे किंवा आली आहे माहिती आहे, तर एक साधा मेसेज तरी करा. या लोकप्रतिनिधींचे शेवटी नंबर ही सिस्टीम आहे. कामं मागं पुढे होत राहतील, पण जो कम्युनिकेशन गॅप आहे ना, जो तुमच्यामध्ये पोहोचता येत नाही, बरं. ती आमची तुम्हाला सांगू काय, हे जे तक्रार आहे आमची. शहरातली जी सगळी लोकप्रतिनिधी मंडळ आहेत ना, यांच्यापैकी एकाला जरी फोन केला तरी ते सगळ्या जणांना सांगतील. 100 त्या सगळ्यांना 25 जणांना करायची गरज नाहीये. नंबर नाहीये. नंबर कोणाचे आहेत? कंपनी ऑफिसचे. एक तुमचा एवढा मोबाईलवरती जर परत कॉलेज असतील ना, तुमचे कॉन्टॅक्ट करणार कोण? सजेशन आजच्या आजच नाही साहेब, तुम्ही 2 नंबर द्या अजून. नाही, साहेब, गेल्या टायमिंगला तुम्ही बोलला 2 नंबर होता. द्या. नंतर काय नाही करत तुम्ही बोलला. गेल्या टायमिंगला पण तुम्ही हेच बोलला होता. त्या पोलिसांनी सांगितलं होतं की बाबा हे कंप्लेंट अरे पण मी इथे ऑफिसमध्ये आहे. इथेच येतो कंट्रोल. हा. आम्ही लावायचा कोणाला, पण त्यासाठी मी प्रत्येक सेक्शनला हा. सेपरेट कोड नंबर देते. साहेब, मेसेज सिस्टम करा ना. हे नंबर आहे, सगळा ते नंबर तुम्हाला कधी देणार आहे? अहो, कधी देणार कधी देणार सांगा. काय साहेब? हे जे तुम्हाला एखाद्याला जीव गेला हो, होता, साहेब, हो. आता आम्ही इथनं गेल्यापेक्षा सांगता हो. तुम्हाला एक सांगू काय, टेंडर मॅनेज करताना जेवढ्या आत्मीयतेने करताना बोलायला लावू नका. तुम्हाला पण सांगतोय, आम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही पण संयमाने घेते याचा अर्थ तुम्ही पण तोंडात गुटखा खाऊ नका. आम्ही बोलू साहेब हो, तुम्ही बोला शिकू नका. तू कोण या पहिले? आम्ही हे काही चुक्या म्हणून बसलेले बाकीची लोकप्रतिनिधी आहेत. 5-5, 6-6 नगरसेवक, 2-3 सभापती, उपनगराध्यक्ष आहे. तुम्हाला काही कॅज्युअली वाटतंय की काय? तुम्हाला आज सांगून ठेवतो साहेब, आमची पद्धत आहे. आमच्याकडे खुर्ची आहे, आमच्याकडे डेजिग्नेशन आहे, म्हणून आम्ही शांताने आमची पद्धतच त्या बोलायची. तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे एक नंबर द्या. प्रत्येक लोकप्रतिनिधींचे नंबर सेव्ह करून घ्या. ऐकून घ्या साहेब. गेल्यावर परत तुमच्या इथे आम्हाला उत्तर ऐका ना नको आहे. साहेब, कंप्लेंटला यांच्याकडे पण तोच नंबर आहे, माझ्याकडे पण तोच नंबर आहे, यांच्याकडे पण तोच नंबर आहे. म्हणजे गोलकोटवाल्यांनी पण सेम नंबर, वडनाच्यातल्यांनी पण सेम, उत्तरवाल्यांनी पण, असं चालणार नाही. असं नाही चालणार साहेब. काय साहेब, कधी सांगायचं? करणार ते सांगा हो आम्हाला. तुम्ही येता तिथं टेंडर, आम्हाला माहिती नाही, ह्या लोकांना माहिती नसेल. बिल नाही भरलं तर लगेच कट होतं 2 मिनिटात. काय सांगताय तेव्हा तुम्ही तुमची साहेब? उत्तर काय असतात माहिती काय? आम्हाला आत्ता भरा पैसे. कॉन्ट्रॅक्टरसाठी करणारी आम्ही कामं सहकार्य कशी? करतो ना, मग तुम्ही पण तुम्हाला करा सांगतो सहकार्य. काय? हा आणलेला भंगारवाला पण तुम्ही मॅनेज करून आणलेला आहे. आम्ही बोलत नाही, आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही लक्षात घ्या हो, आम्ही हात घालत नाही. काही आम्हाला अडचण नाही. नाही असं नाही. काय गेले ते विचारा त्यांना. आता परत नाही आले ना, हो साहेब तुकाने परत या. आम्ही पण इकडे रिकाम तिकडे म्हणून आलेलो नाही, आम्हाला पण काम आहे. आमच्या आत असे दादा तुम्ही ती सिस्टीम सांगा, आमच्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहे. तुम्ही मॅडम काय ती सिस्टीम सांगा. प्रत्येक एरिया निदान शहराचे 4 भाग तरी करा. हो साहेब, एक नंबर अख्ख्या शहराला कसा मिळणार? एक नंबर कसा अख्ख्या होऊ शहरात. शकतो साहेब? त्याच्यावर meeting येणार. सगळ्या लोकप्रतिनिधी घेताय. आम्ही फटाफट एका अकरा अधिकारी आमच्यासोबत पालिकेत लोकांना आहेत. जनजागृती करू शकतो. अकरा अधिकारी पालिकेत आहेत. कोणाला भेटून सांगू शकतात. तुमचे कोणाला भेटायचं या लोकांना, थर्ड पार्टी काम करणाऱ्या लोकांना उत्तर आम्हाला ती नाही लोक सर, आता साहेब, आम्हाला रात्री लोकप्रतिनिधी शिवाय लोक विचारतात, आम्ही उत्तर काय द्यायचं? 14 प्रभाग आहेत, 14 मोबाईल ठेवा तुम्ही, 14 माणसं ठेवा. विषय काय कधी लक्षात घ्या की प्रॉब्लेम येणार नाही, हे आम्ही एक्सेप्टेड आहे. प्रॉब्लेम येणार. येणार
फक्त काल System नाही हो. chaos आणि panic System का नाही झाला खेळत. का लोकांना कळेना की विषय झाला काय. बरं आमच्याकडे काही उत्तर नाही, आम्ही फोन लावतोय, तुमचा संपर्क नाहीये. आणि आता कोणी सुद्धा- फोन उचलत नाही. आणि आता सुद्धा एक मिनिट, आता सुद्धा सर तुम्ही फक्त एवढी क्लॅरिटी द्या की बाबा 1 दिवस 2 दिवस आम्हाला क्लिअर सांगा की बाबा नाही होत आहे तर नाही, क्लिअर सांगा. पण उगीच तासाभरात करतोय आणि त्याचं काही होत नाहीये आणि परत तो पॅनिक क्रिएट होतो, कारण का गाव आम्हाला विचारणार. 100%. त्यामुळे तुम्ही तो क्लिअर सांगा की बाबा नाही ना, जड आहे किंवा तुम्हाला ते कठीण असेल तर कठीण म्हणून तुम्ही क्लिअर करा की बाबा खूप प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे, त्याला अर्धा दिवस जाईल, 1 दिवस जाईल. क्लिअर सांगा प्लीज. काय होते की तुम्ही आम्हाला तर काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून आम्हाला उत्तर द्याल की बाबा होईल 1 तासाभरात. आणि आम्ही तसं पण उत्तर पुढे देऊ. तासाभरात आणि पुढे परत आम्हाला विचारतील की तुम्ही आम्हाला येणार आहेत फोन की बाबा काय झालं, तू 1 तास बोललीस, 1 तास झाला, आता चालू व्हायला पाहिजे. आम्ही काय करणार, म्हणजे खोटं कोण पडतो, आम्ही पडतो. आणि सर दुसरी काय झालं? साहेब, Panic फक्त हो एवढंच सर झालं. अजून एक मुद्दा साहेब मला जे पहिल्या उत्तर आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचे कर्मचारी रात्री दारू पिऊन होते आणि प्रायव्हेट लोकांनी कामं केलं, हे असं का? तुमचे जर कर्मचारी दारू पिऊन होते तुम्ही त्याला काय आणि सांगत त्याला नाही. शासन काय करणार तुम्ही? तुमचे कर्मचारी दारू पिऊन होते त्यांना शासन तुम्ही काय करणार? आज यांच्याकडे काय झालं नाही 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 शासन काय करणार? कर्मचारी नाही, हे पण कर्मचारी नाही, हे पण होय ना? मग व्हिडिओ नाही, त्यांची आहे काय की private व्हिडिओ? life. व्हिडिओ आहे, सकाळी 5:15 पर्यंत थांबून आम्ही- होती ना मी. आम्ही रात्रभर जागे 5:15 वाजेपर्यंत. ठीक आहे, तुम्ही चिपळूण शहरातला होतो आता हे प्रतिनिधी आहेत सगळेजण जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत तोपर्यंत MSCBचा सगळा लाईट बंद MSCBचा सगळा लाईट बंद जोपर्यंत दुसऱ्याला नाही मिळत तर MSCBचा सगळा लाईट बंद बंद करून टाका, माझं आमची मागणी ती आहे. आणि आज 2 दिवस काळोखात चाललेली आहे. लोकांचं नुकसान झालं. साहेबांनी करा हो इमर्जन्सी बाकी आम्हाला मी नाही केली शहराची. मला काय एवढा मोठा problem आहे की तो solve करायचा. आता माणसं काम ते काय आईस्क्रीमचं जे आहे, कंटेनर बंद राहणार आहे